नमस्कार. मुलांना घडवताना या विचार शृंखलेतली ही 5वी कडी, संवाद कौशल्यातली 3री कडी. संवाद कौशल्य पुष्प 3. आम्ही बिघडलो, आम्ही घडलो. तुकोबारायांची उक्ती आहे, आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा ना. माझ्या मुलाला दात जरा उशिरा आले. 11 महिन्याचा झाला तरी एकही दात नाही. मला भयंकर काळजी लागली होती. आपलं काही चुकतंय का? काही खाण्यापिण्यात कमी दिलं जातंय का? शेजारच्या कर्वे आजी एकदा आल्या होत्या, हसून मला म्हणाल्या, अगं त्याला दातच येणार नाहीत असं वाटतंय का तुला? मी जरा ओशाडून म्हटलं, नाही तसं नाही, पण अजून एकही कसा दात नाही आला? त्याच्या वयाच्या सगळ्या मुलांना 7-7, 8-8, कोणाकोणाला तर सुळे दाढा पण आल्या. 1.5 वर्षाचा झाला तरी काहीही बोलायचा नाही. एव्हाना दात आले होते हुश्श. आमच्या ओळखीत एक होमिओपॅथीचे वयस्क डॉक्टर होते. त्यांच्याकडे नेलं, म्हटलं आजोबा अजून हा बोलत नाही हो. काही नाही, अगदी हुशार आहे बाळ. उत्तम बोलेल, बोलून बोलून हैराण करेल सगळ्यांना. काही औषध द्यायला नकोय. तसं खरंच तो पहिल्यापासूनच अभ्यासात एकदम हुशार निघाला. 1.5 वर्षाचा काही बोलत नव्हता, पण 2 वर्षाचा जवळजवळ सगळं बोलत होता. 4 वर्षाचा अस्खलित वाचायचा, मराठी आणि इंग्रजी दोन्हीही. समोर पुस्तक धरलं की वाचायला लागायचा. त्याला विचारलं, तुला अर्थ कळतोय का? की म्हणायचा नाही, पण गडगडीत वाचायचा. एकदा तर शेजारी गेला होता, तर रसिकाला तिची आजी गोष्ट वाचून दाखवत होती आणि माझा मुलगा उलटीकडनं बसला होता आणि उलटीकडनं त्यांनी काळू बाळू जर्दाळू असं वाचलं. ते अजूनही रसिकाची आई अगदी कौतुकाने आणि आश्चर्याने सांगते की अगं हा उलटीकडनं वाचतोय. हुशारच ना, पाठांतर पण उत्तम, गणित छान. पण पहिलीत गेला तरी बुटाची नाडी काही बांधता यायची नाही त्याला. मी हर तऱ्हेने शिकवलं, त्याच्या बाजूनी माझ्या बाजूनी. पण रोज शाळेसाठी खालून रिक्षावाले काका जोर जोरात ओरडायचे आणि आमचा मात्र वरती नाडी बांधण्याचा क्लास चालू असायचा. मी हट्टाला पेटायचे, मी किती दिवस नाडी बांधणार, तुझी तुला नको यायला. शाळेत पण बुटाची नाडी सुटली की तसाच घरी यायचा. कसं होणार या मुलाचं? असा एक अगदी जागरूक पालक म्हणून मला चिंता पडली होती घोर, की बुटाची नाडी बांधता येत नाही. पहिलीत गेला तरी हाताने जेवायचं पण नाही. तो पण माझा हट्ट असायचा की आता मी तुला वाढून देणार, तुझं तू जेवायचं. एकदा माझी आई आली असताना तिने त्याला भरवलं आणि छान पटापट जेवला की. आई म्हणाली, अगं भरवायला लागल्यावर करतोय ना, म्हणजे लहान आहे तो अजून, कशाला एवढा हट्ट, जेवेल की पुढे अजून हाताने थोड्या दिवसांनी आपला आपणच म्हणेल आई भरवू नकोस. पण शिस्त नको का लागायला? त्याचे सगळे मित्र हाताने जेवतात, याचं असं कसं चालेल? शेजारच्या कर्वे आजी रसिकाला रोज बटाट्याची भाजी द्यायच्या. म्हणायच्या, बटाटा तर बटाटा, खाते ना आवडीने, खाईल बाकीच्या भाज्या मग, एवढं काय. पण रसिकाच्या आईची नुसती घालमेल, पोषण नको व्हायला मुलाचं. मुलं बिघडू नयेत, त्यांना वेळच्या वेळी शिस्त लागावी, त्यांची वेळच्या वेळी योग्य वाढ व्हावी असं प्रत्येकच पालकाला वाटतं. पण त्या अति जागरूकतेमध्ये कधी कधी तारतम्य थोडंसं हरवायला लागतं की काय. एक लक्षात घेण्याची गोष्ट आहे की एखाद्या दाम्पत्याचं पहिलं बाळ जेव्हा असतं ना, तेव्हा ते बाळ जर 5 वर्षाचं असेल तर त्याची आई पण 5 वर्षाची आई असते. A mother gives birth to a child and a child gives birth to a mother.
जोपर्यंत बाळ जन्माला आलेलं नाही तोपर्यंत ती आई नाहीये, ती स्त्री आहे. ते 5 वर्षाच्या मुलाची आई 25 वर्षाची नसते, ती 5 वर्षाची आई असते. त्यामुळे ती पण 5 वर्षाच्या आईसारखंच वागते. दुसऱ्या मुलाच्या बाबतीत कोणी म्हणेल की मग ती आई काय 10 वर्षाची असते का? असेल. पण प्रत्येक मूल एक सरप्राईज पॅकेज असतं. म्हणजे पहिल्या मुलाचे जे काही स्वभाव, गुणधर्म त्यातला एकही दुसऱ्या मुलात नसतो. कित्येक पालक सांगतात की आमची 2 मुलं म्हणजे 2 टोकं आहेत. प्रत्येक बाळ तेवढीच नवीन आव्हानं, तेवढीच नवीन गुपितं घेऊन जन्माला येतं. त्यामुळे पहिल्या मुलाच्या वेळेचे सगळेच अनुभव किंबहुना फारच कमी अनुभव पुढच्या मुलाला कामी येतात. मग अशा वेळी त्या पालकांचं पालकत्व करायला, त्या पालकांचं पालकत्व करायला त्यांचे आई-बाबा, इतर वयस्क मंडळी हवी असतात. त्यांचं ऐकून धीर धरणं. जो अधीरपणा आईला बाबांना येतो की असं कसं, अजून असं कसं, आजूबाजूला 4-4 मुलांचं पाहिलं, आपल्या बाळाचं कसं मागे पडलं. मग वयस्क मंडळी धीर देतात की प्रत्येक बाळ वेगळं आहे, वाढ थोडी पुढे मागे होते, पण प्रत्येकाचा स्वभाव, मूळ प्रकृती भिन्न असते ना. शेवटी साधारण अमुक वयाला सगळ्या मुलांना साधारण तेवढं येतं. 2-2.5 वर्षाची सगळी मुलं जवळ सगळं बोलतात, चालतात, अगदी जोराजोरात धावतात, त्यांना सगळे दात आलेले असतात. कोणाला हे कमी अधिक, कोणाला ते कमी अधिक, कोणाला हे अधिक, कोणाला ते अधिक. पण त्याची अवास्तव काळजी नाही करायची, बाऊ नाही करायचं. अगदी 5व्या नाही तर 7व्या वर्षी बुटाची नाडी बांधायला लागली, तोपर्यंत नाही त्याला आली, तर मुलगा काही ॲबनॉर्मल नाही होत ना. हे सगळंच खरं आहे. सगळ्याच बाबतीत मुलांची नैसर्गिक वाढ होणं गरजेचं नाही का? थोड्याफार फरकाने सगळी मुलं शिकतात. शाळेत जातात, 5-10% कमी जास्त. पुढे कोण विचारतंय शाळेत तुम्हाला 90% होते का 80% होते का 70% होते? 5-25 वर्षांनी बघितलं ना तर सगळी स्थिरावलेली असतात आपापल्या क्षेत्रामध्ये. अर्थार्जन करतात, स्थिर होतात, सगळं काही ठीक होतं. नॉर्मल आपण म्हणतो की आमच्या मुलाचं सगळं नॉर्मल होऊ देत. पालकांना विचारलं नाही, नाही आमची काही फार अपेक्षा नाही. त्याचं सगळं नॉर्मल होऊ देत. आता या नॉर्मलचे निकष काय हो? मुलाला शाळेत अमुक विषयात अमुक गुण मिळाले, 10वीला अमुक टक्के, 12वीला अमुक टक्के मिळाले, म्हणजेच ते मूल नॉर्मल आहे का? का एखाद्या पठडीबाहेरच्या क्षेत्रात त्याला रस वाटला, शाळेत भले नाही फार त्याला गुण मिळाले, पण पुढे त्यांनी कुठल्या तरी एका क्षेत्रामध्ये छान जम बसवला, त्याला त्याची वाट मिळाली. त्याच्यात ते वाढलं, स्थिर झाला आणि सगळ्यांच्याच इतकं कमावलं, तर काय झालं? मग ते नॉर्मल नाही का? इतर मुलांपेक्षा 1-2 वर्ष पुढे मागे होईल. थोडेफार पैसे कमी जास्त मिळतील, उशिरा मिळतील. शेवटी इकडून तिकडून सगळं सारखं होतं. जसं 2-2.5 वर्षाची मुलं, शेवटी सगळं त्यांना तेवढंच असतं. 2-2.5 वर्षाच्या सगळ्या मुलांचे सगळे पॅरामीटर्स त्या एका लेव्हलला आलेले असतात. तसं 25शीत, 30शीत, अगदी 35शीत जवळ सगळेजण स्थिरस्थावर झालेले असतात आपापल्या आर्थिक स्तराप्रमाणे. कोणी एखाद स्लॅबवर जातो, कोणी 2 स्लॅबवर जातो, कोणी एखाद स्लॅब खाली येतो. याहून फारसं काही बिघडत नाही. कोणाला पैसा अधिक मिळतो, तर कोणाला मान-मरातब अधिक मिळतो. त्यामुळे पालक म्हणून कोणत्या वयात कोणत्या गोष्टीचा किती बाऊ करायचा, किती मुलांचा जीव खायचा अभ्यासासाठी, कुठे धीर ठेवायचा, कुठे प्रोत्साहन द्यायचं आणि कुठल्या गोष्टीत शेवटी आपलं अपत्य हे एक स्वतंत्र व्यक्ती आहे. आपण त्याचे पालक आहोत, मालक नाही. त्याला त्याचं एक व्यक्तिमत्व आहे, आवड-निवड आहे, मार्ग आहे, दिशा आहे आणि मर्यादाही आहेत. हे खुल्या मनाने स्वीकारायचं. एखादा सितारा असतो, आसमान में टिमटिमता मेरा तारा नजर आया, उंच उडतो. तो चमकला तर त्याला चमकायला मदत करायची, आनंद घ्यायचा. तर एखादा थोडा मंद असतो, त्याला उचलून धरायचं, थोडासा धीर द्यायचा, हरकत नाही म्हणायचं.
आपल्या आईवडिलांनी आपल्याला किती सहजपणाने घडवलं. आपण बिघडलो का? घडलो ना आपण, पण थोडं पुढे मागे झालं. कधी धडपडलो, कधी अपयश आलं. पण शेवटी बरं चाललंय ना थोड्याफार फरकाने सगळ्यांचं. आणि आपण जर असे बिघडत बिघडत घडलो, तर मुलं ही बिघडत बिघडत घडू देत की चुकू देत की काही निर्णय. फारच काय म्हणू त्याला, की अगदी अति नुकसान करणाऱ्या चुका नाहीत ना, थोड्याफार चुका, एखादी लाईन त्याला घ्यावी वाटली, नंतर वाटलं ही नाही जमत आहे, उलटा आला, दुसरी लाईन गेली, तर काही जगबूड नाही होत आहे ना. आम्ही बिघडलो नव्हे, आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना, असे सुजाण पालकत्व अंगीकारायला नको का? त्यासाठी काय, कधी, किती करावं आणि करू नये याचा विचार पालक म्हणून आपण खरंच गांभीर्याने करतो का? माझा मुलगा 12-13 वर्षाचा असताना एक थोड्याशा वयस्क बाई माझ्याकडे आल्या होत्या. त्यांचा मुलगा तेव्हा 25-26 वर्षाचा असेल. आणि मी काहीतरी बोलत होते, कारण माझा मुलगा सतत कुठलं तरी स्कॉलरशिप मिळवायचा आणि अभ्यासात त्याचं सतत काही ना काहीतरी असं यश असायचं. तर मला म्हणाल्या, "मी तुम्हाला सांगू का? मी तुमच्या एवढी होते ना, तेव्हा मी पण असंच करायचे, की त्याला ही स्कॉलरशिप मिळावी, ती मिळावी म्हणून अगदी मी रान करायचे जीवाचं. पण आता तो 25 वर्षाचा झाला ना, मला वाईट वाटतं हो. मी किती त्रास दिला त्याला. समजा तेव्हा नसती एखादी स्कॉलरशिप मिळाली, तर काय एवढं बिघडलं असतं. तर तुम्ही पण थोडंसं हलकं घ्या. तसं आपण सगळ्यांनीच थोडंसं हलकं घेतलं, तर मुलामध्ये आपण अधिक जास्त एक काय म्हणू त्याला कपॅसिटी आणू शकू का? किंवा त्याचे जे नैसर्गिक कपॅसिटी आहे ती वापरू शकू का? त्याच्याशी अधिक चांगला संवाद, सुसंवाद करू शकू का? विचार करायला पाहिजे. भेटूया पुढच्या भागात.